राधिका नाही आहे घरात तर गमूनही नाही राहिलं. फोन लावून पाहू काही तिले कशी काय आहे तर तब्येत. पण काल ते लावला होता म्हणून दिवस निघाल्या फोन लावून दिला म्हणून. आता कसं माहेरी गेली आरामगिराम करत असं लावतो तिला फोन उठली काय तर. तशी तर सकाळीच सुट्टी म्हणा. तिला काही एवढ्या वेळपर्यंत झोपायची काही सवय आहे नाही. तिला फोनच लावतो मी, कारण की आता मग प्रमोशन झालं तिला सांगितलंही नाही. गोष्टीतच वेळ निघून गेला. रात्री बोलत बसलो तर आणि मग तू चाललाही जाई कामावर चालला जाईन तिचा भाऊ निल्या. मग कोणाच्या मोबाईलवर लावून मग मोबाईल पहिलेही नाही आहे फोन लावासाठी. मग बसा लागून संध्याकाळपर्यंत वाट पाहत. जेव्हा निल्या येईन घरी मग तेव्हाच लावायला भेटून फोन. असं करतो आताच लावून देतो मग संध्याकाळी लावान तो आल्यावर. उचलला वाटते फोन. निल्या, हा बोला ना बापू बोला ना. अरे घरी आहे का रे तू का निघाला कामावर? नाही नाही बापू सध्या निघायचं आहे ना. निघतो थोड्या वेळानं. त्याहीसोबत बोलता काय तुम्ही? हो त्याहीसोबत बोलायलाच तर फोन केला. दे बरं राधिकाजवळ जराचा फोन. उठली काय ते? हो राधिका ते झोपते काय एवढ्यापर्यंत? सकाळीच उठली ते. सकाळीच उठली. थांबा मी देतो तिच्याजवळ मोबाईल. हा हो दे बरं. राधिका ताई हे घे बापूचा फोन आला. हा इकडे दे. हॅलो. हा राधिका. हा बोला ना, मीच बोलून राहिली ना, बोला. मी काय म्हणून राहिलो राधिका, तब्येत गिब्येत कशी आहे म्हटलं? बरं वाटून राहिलं का आता? हो आता बरं वाटून राहिलं ना, चांगली आहे तब्येत. तुम्ही गेले नाही का ऑफिसवर? टाईम आहे सध्या तुम्हाला जायला, आहे ना? अरे हो पाय मी तुला कायच्यासाठी फोन केला होता. मी तुला म्हटलं एक गुड न्यूज द्यासाठी फोन केला होता. गुड न्यूज? कायची गुड न्यूज? अरे ठीक आहे ना, साहेबांनी म्हटलं मी काम पाहून म्हटलं मी प्रमोशन केलं, म्हणजे माझ्या पगारीत अजून वाढ केला म्हटलं. हो काय हो, हे तर लय चांगली गोष्ट झाली. कॉंग्रॅच्युलेशन. हा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मी काय म्हणतो, मी ते सांगासाठीच फोन केला होता तुले. तू तब्येत गिब्येत बरोबर आहे ना? हो अहो सगळं काही बरोबर आहे, तुम्ही काळजी नका करू. आता बरं वाटून राहिलं मला. सगळे टेस्ट वगैरे केले डॉक्टरनं, त्याच्यातही काही नाही निघालं. मी इथं आरामच करून राहिली. कोणतं काम करून राहिली मी इथं. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. आणि आता तुमचं प्रमोशनही झालं म्हणता. हां तर मग काही असेल ना ऑफिसमध्ये, काही आहे नाही काय? आहे ना सगळे मागे लागले होते ऑफिसमधले. म्हणे पार्टीच पाहिजे म्हणे आता. म्हणे आता गुड न्यूज आहे म्हणे, पगारी वाढला म्हणे तुमचा म्हणे, आता पार्टी पाहिजे म्हणे. आता ज्याला प्रमोशन भेटते तो पार्टी देतेच ना. तर म्हटलं आता कॅन्टीनमध्ये काय द्यावं म्हटलं. सगळे तर कॅन्टीनमध्ये देते, आपण काहीतरी नवीन करावं म्हटलं. तर आता घरूनच घेऊन चाललो म्हटलं त्यांच्यासाठी. मस्त स्वयंपाक बनायला लावला तिला रश्मीले. काय माहीत बनवून राहिली काय ते, आणि घेऊन चाललो म्हटलं. काय रश्मी ताईले किती जणांचा स्वयंपाक सांगितला तर, आणि त्याने हो म्हटलं करून राहिला त्या? आणि जास्त नाही, 10 जणांचा स्वयंपाक आहे. 10 जण आहे मग मित्र. आणि साहेबाला घ्या लागेल ना त्याच्यात. आता साहेबाच्या नसतं झालं सगळं काही. मग तेली म्हणाली लागेल काय पार्टी किटी जास्त जण नाही आहे त्याची. तर तिला रश्मीला म्हटलं ना, करण नाही तर काय करण. करच लागेल तिला. आता तू राहिली असती तर त्या केलं नसतं काय. हो मी तर केलंच असतं, पण रश्मी ताई ऐकून होणार काय? त्याला सवय नाही आहे ना करायची. सवय नाही आहे तर ती सवय करून घेईन. आणि करूनही राहिली असून ते. आता म्हटलं तुला फोन लावून देतो म्हटलं, कारण की मग नीला चालला जाईन कामावर. मग त्यासोबत बोलणं काही होऊन नाही. तर म्हटलं म्हणून तुला फोन लावला मी. आता पाहतो ना, तिकडे जाऊन पाहतो ना रश्मी काय करू राहिली काय नाही. तर लवकरच उठलो मी आज. म्हटलं ते उशीर करून देईन जरासं. पाहतो तिथं जाऊन राहा लागेल ना तिथं उभं. नाही तर लावतो हे 12 वाजून देईन म्हटलं इच्छा इथंच. हे पा पिऊची, आता तुम्ही म्हणाल का काय कशी म्हणून राहिली, पण म्हटलं एक वेळा ना चेक करून घे जा कसं काय बनवलं तर. कारण की तेले म्हटलं एवढा मोठा स्वयंपाक करायची सवय नाही आहे. जरासं भाजी गिजीत कमी जास्त झालं तर अजून म्हटलं तुमची मान खाली होऊन जाईन ऑफिसमध्ये. जरासं चेक कर जा. आणि काय बनवायला सांगितलं तर तेले, काय बनवायला सांगितलं? हो मी तिले कढाई पनीर आणि लच्छा पराठा सांगितला. काय काय बोलून राहिले तुम्ही? ते कायला सांगितलं? काहीतरी सांगा लागत होतं तेले. व्हेज बिर्याणी बनवायला सांगायला पाहिजे होती. एवढं मोठं सांगून दिलं ते ना, बिघडून तिकडून टाकलं तर म्हटलं पैसे वाया जाईल आणि कोणाच्या पोटातही नाही जाईल. काय हो, मला येईपर्यंत थांबा लागत होतं ना. मी आली असती म्हणून करून दिलं असतं तुम्हाला जे जे लागते ते. अहो राधिका तुला माहित नाही म्हटलं, तिला सारंच येते. ते तशीच करते म्हटलं. ते ऐतीपणा दाखवते की नाही. कामचुकार आहे ना ते, कामचोर आहे ते. त्याच्यानं म्हटलं ते करायला पाहत नाही. सगळंच येते तिले. करत नाही तर काय, कोणी घरी नाही राह पहिले तर मस्त मॅगी नूडल्स हे ते मंचुरियन बनवू खाय म्हटलं. तुला काय वाटते का तिला येत नाही? फक्त ते हात नाही टाकत कोणत्या गोष्टीत. आता पाहतो ना तिकडे जाऊन पाहतो ना काय बनवलं तिनं काय नाही. बरं मग काय म्हणते तो, आता समजा ठेवतो मी फोन. संध्याकाळी लावून तुले. आणि निलाही जाईन ना आता कामावर. हो झाला ना, त्याचा वेळही झाला ना. बरं संध्याकाळी लावतो मग तुले. पाहतो मी तिकडे जाऊन. हो काय व रश्मी, रात्रभरापासून पाहून राहिलो तुला मी. मॅट झाल्यासारखी त्या मोबाईलमध्ये पाहून राहिली. काय पाहून राहिली तू? रात्री काही बरोबर काही झोपण नाही झाली तुही. उठली सुटली मोबाईल घेऊन राहिली. दिवसात तर समजे दिवसभर मोबाईल पाहतो म्हणून, आणि रात्री आता रात्रभर काय पाहून राहिली तू एवढं त्या मोबाईलमध्ये? तुम्हाला काही समजत नाही ना, तर तुम्ही चुप बसत जा. तुम्ही बिलकुलही नका बोलत जाऊ. काल ऐकलं नाही काय? बसलेच तर होते तुम्ही.
दादानं काय म्हटलं मला ऐकलं नाही का तुम्ही? आता तुमची चालू होती खिचाबिची काय बोलू मी त्याच्यात? नाम कचर 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 करत राहता एका जागी बसले का? मी काय तुमचं काय ऐकत बसू काय? मी तर चालला गेलो होतो मग बाहेर. कोण काय झालं तर काय म्हटलं तर दादानं तुम्हाला? तू आई होती आणि तूही होती ना, काहीतरी बोलून राहिला होता आणि तुझ्या भाऊ काय म्हणे तर? अहो माझ्या भावानं सांगितलं मला, म्हणते कढई पनीर बनव म्हणते, लच्छा पराठा बनव म्हणते. आणि म्हटलं मला बनवता काही येत नाही, म्हणून मी रात्रभरापासून 101 रेसिपी पाहून राहिली म्हटलं मोबाईलमध्ये, यूट्यूबवर 101 रेसिपी पाहून राहिली. तर आता काही दिमागात बसलं ते, आता जातो आणि सुरुवात करतो म्हटलं. अरे वा, लच्छा पराठा कढाई पनीर जमलं मग तर आज. जमलं म्हटलं, मस्त मस्त बनवजो, नाही तर बनवून टाकशील कसंही निस्वाद्यासारखं. चांगली बनवजो म्हटलं भाजी गिजी. आणि लच्छा पराठा येते का हो तुले? मला तर माहीतच नव्हतं. त्या घरी तर कधीच नाही बनवलं काय त्याचा स्वयंपाकही नाही केला जास्त काही. काहीच नाही खाऊ घातलं तुझ्या हाताचं, काय काय येते तुला काय काय नाही तर. हो आता हॉटेल खोलतो आणि तुम्हाला तिथं बसवतो, मला काय काय येते काय काय नाही येत. चुपचाप झोपा उगी मुगे. सध्या काही जास्त वेळ काही झाला नाही. उठून नका बसू, नाही तर अजून तुमची चहा पाणी करावं लागेल मला. मी जातो, आंघोळ गिंघोळ करतो आणि स्वयंपाकाला सुरुवात करतो. दादाने आणून दिलं सगळं काही संध्याकाळी आणि करतो आता. पण का व रश्मी, तू आता मोठ्या जीवावर येते. आणि एवढ्या जणीचा स्वयंपाक तू कशी काय करशील? किती जणीचा करायला लागते तर? जास्त नाही, 10 जणांचा करावं लागते म्हणते. आणि घरचे आपण 15 जण होऊन जातो, 15-16 जण. काय 15-16 जण? एवढ्या जणीचा स्वयंपाक करशील काय तू? म्हटलं माझ्या घरी तर तुला 2 जणांच्या करायच्या जीवावर येवं. आणि इथं आली नाही ना आली म्हटलं, तू हातापायात तर लगेच ताकद येऊन गेली. 15-16 जणांचा स्वयंपाक जमन काय तुला एवढ्या जणीचा? आणि ते एकटी? आता नाही जमला तर जमवा तर लागणच. तुम्हाला नाही माहीत, दादा लय बेकार राग येते म्हटलं. मग तर मागं पुढं काहीच पाहणार नाही. काही बोलायला मागं पुढं पाहत नाही म्हटलं तो. म्हणून तर करून राहिली. त्याच्या जागी जर दुसरं कोणी राहिलं असतं ना तर एवढी दिमागात नसतं घेतली. माझ्या आईने जर म्हटलं असतं मला, माझ्या बहिणीनं माझ्या आईनं, तर मी म्हटलं काहीच नाही लक्षात नसतं घेतलं. पण दादानं म्हटलं ना, दादाचा राग लय भारी आहे, बनवा तर लागणच. आणि शेवटी म्हणजे तो पार्टी देऊन राहिला ना, आणि मटेरियल आणून दिलं त्यांना, सगळं काही जे जे लागते ते त्याला रात्रीच दिली होती बनवून. आता जातो आणि पटकिनी करतो सुरुवात. आंघोळ गिंघोळ करतो आणि पटकिनी करतो सुरुवात. तुम्ही करा आराम आणि मग या तिकडे, तुमची चहा पाणी करून देईन. आता करा तर लागणच मला, नाही करून तर कोणाला सांगू, करू नाही तर. हे रश्मी मला मोठी हुशार दिसते. म्हटलं माझ्या घरी राहे तर हिचं नेहमी दुखत राहे. आणि इतके दिवस झाले म्हटलं मी इथं आलो तेव्हापासून तर हिला एक हातपायची गोळी नाही लागली. हिचं काहीच नाही दुखलं. फक्त काय माझ्या घरीच दुखत राहे का हिचं? रोज काही ना काही एवढाली औषध आणून देऊ मी. एवढाला पैसा खर्च केला दवाखान्यात याच्यात त्याच्यात. कधी कधी तर असं वाटते का हे मला उल्लू बनवून राहिली हे मला. आणि हिच्या डोक्यात काही चालते आणि तोंडात काही राहते. आई, काय झालं रे? अहो आई, तू इथं बसली आहे काय? रश्मीला मदत करू काऊन नाही लागली? तिला जमणार काय? आता रागात काल म्हणून तर दिलं का कर्जू म्हणून, पण तिच्याकडून जमन. आणि नाही जमलं तर म्हटलं एवढं सगळं मटेरियल आणून दिलं तिला, ते खराब होऊन जाईल. आणि मी म्हटलं बेइज्जती होऊन जाईल. कसं आणलं म्हणून स्वयंपाक करून म्हणून जरासं पाहा लागत होतं ना. आई तू इथंच बसून गेली. अरे करते ते सगळं येते तिले, फक्त जीव काढते म्हटलं कोणत्याही गोष्टीसाठी करते ते, म्हणून तर मी तिकडे गेली नाही. आणि तशी नाही का मी पाठला दुखून राहिली होती, माझ्या कुन्हा उभं राहायला निघून राहिलं. आता कसं 2-4 दिवसापासून काम करण्यात येऊन गेलं तर नाही का भल्ली पाठ अकडली, तर म्हणून मी बसून गेली इथं. तिनं सांगून दिला चहा पेली, फन करून राहिली होती. तर करतो म्हणे आता स्वयंपाकाला तयारी करतो म्हणे. पाहिलं म्हणते मोबाईलमध्ये कसं काय बनवायचं आहे, तर विचारलं मी तिले. म्हटलं पाहिलं काय म्हटलं त्या, जमते काय तुले? तर हा म्हणे जमून जाईन म्हणे. आता तू काल रागात बोलला की नाही, तर एकदम धाकी भरल्यासारखीच झाली ना ते, रागात बोलला तर तू, तर म्हणून लागली ते आता बनवायला. काय मी झालंही असून तिचं बनवणं. हो काय? पण नाही मला असं वाटते न्याच्या अगोदर नाही का टेस्ट केलं पाहिजे थोडंसं, आहे नाही काय? म्हणजे आपल्याला माहीत पडते काही कमी जास्त काही झालं काय तर टाकता येते मग, आहे नाही काय? हो बरोबर बोलून राहिला तू. कारण की कसं आहे, घरची गोष्ट थोडी नाही, घेतलं मीठ टाकलं वरतून, काही लागलं तिखट टाकलं थोडंसं बेसन. आता कसं ह्या अशा भाजीत म्हटलं वरतूनही काही जास्त गिस्त टाकता येत नाही, कमी जास्त झालं तर. याची सगळं पद्धतशीर पाहिजे. काय मी बिचारी कशी बनवते आणि कशी नाही तर आता. आणि देतील आवाज देतील का पाय बनलं का नाही बनलं तर. मी तर काही बोलत नाही, मी बोलन तर म्हणून ये म्हणून करायला म्हणून नाही म्हणून. तशी म्हटलं सकाळपासून फन करून चालली, ते करून लागून राहिली तू, काही नाही करून राहिली. म्हटलं आता मी इथंच बसतो म्हटलं. जरशी झाडझूड केली बाहेरची, घरातली केली आणि बसून गेली इथं मी आंघोळ गिंघोळ करून. आता बस म्हटलं नाश्ता गिष्टा करतो आणि जेवण घेऊन करतो, बाकी तिच्यावरच टाकून देतो. कारण की आता होणं शक्य नाही आहे, माझ्याकडून लय पाठ दुखून राहिली. आई तुला एक गोष्ट सांगतोय मी. बोलणार रे, बोलणं काय बोलून राहिला? आई, आपण एका रश्मीला लस लाडवून ठेवलं म्हटलं, त्याचाच हो या परिणाम आपल्याला भुगतो लागून राहिला. तिला सगळंच काही येते, पण हे काय आपण तिला कधी करूही नाही दिलं. तिला कोणत्या कामात हात नाही टाकू दिला. आणि ते जशी म्हणत जाय तसं तिचं बस होकार भरत गेलो. त्याचाच तिनं फायदा उचलला म्हटलं.
आणि आई तुला काय वाटते का तिच्या सासरचे लोक काय वज्जर बदमाश आहे काय? मी तिथं जाऊन आलो म्हटलं, 2 सोडून 3 वेळा जाऊन आलो मी तिच्या घरी. तिच्या सासूचा तिचा नंदेचा स्वभाव एकदम चांगला आहे, एकदमच चांगला आहे म्हटलं. आणि तिचे सासरे तर घरात राहतच नाही, ते तर बिचारे वावरातच राहते जास्त करून. जेव्हा खावाले झोपाले येते घरी, नाही तर बिचारे वावरातच पडले राहते. एक वेळा तर भेटलेही नव्हते ते मले, गेलो होतो तर. आईले नाही काय राहायचीच हे नाही म्हटलं, राहायचीच सवाद नाही आईले कोणत्या गोष्टीचा. आता काय बोलू मी काही बोलायला बसलो का तुला माझ्यावर विश्वास येतच नाही का? तुम्हाला असं वाटते का मला मी तिचा वाईटच चित्तो काय? पण शेवटी आई बहीण होते मई. तिचं काय वाईट हे करणार आहे का मी? मला असं वाटते का ते तिच्या संस्कारी लागली पाहिजे म्हणून. हो ना पिंट्या, मला लक्षात येऊन राहिला आता हळूहळू. पण काय करू आता? आता पायावर गोटा आपटला तर भुकता तर लागणच मले. त्या बाबाला बोलन तर ते बाबा अजून मला उलट बोलते. तू यानंच झालं, तू यानंच केलं, त्याच डोक्यावर बसवलं, मग कोणाला बोलू मी? पण आता तू बोलून राहिला तर म्हणतो का मला लक्षात येऊन राहिला आता मी तिच्या अंगावरच लोटतो. कारण की जर आपण असं केलं नाही ना तर ते तिच्या संसारी जाणार नाही ना. ते म्हटलं पाहुणा कालपासून करून राहिला, कुदकुद करून राहिला जासाठी. चाललो तर म्हटलं पाहुण्यालाही जाऊन नाही दिलं तिनं. म्हणे नाही म्हणे थांबा, आजच्या दिवस थांबा, उद्याच्या दिवस थांबा. तेही थांबून ठेवून दिलं. त्याचं तिकडे काम आहे, सगळं काही आहे, दुकान आहे. फालतूच काय रे पायात म्हटलं हे टाकाव, हळी टाकाव. कोणत्याही माणसाच्या जाऊन राहिल्या तर जाऊ द्या कामावर, फालतूच. आणि इथं राहून काय भेटणार आहे? काम नाही ना धंदा नाही. उलट म्हटलं इथं करणारं कोणी नाही, घरातल्या सुना घरात नाही. आणि मायाकून होते का एवढं सगळं काही? ते काही करायला पाहत नाही. हे पाय आता तू बरोबर बोलली, एकदमच बरोबर बोलली आई तू. आता म्हटलं तुझं बोलणं मला पटलं. मला वाटते आता तुझ्या लक्षात येऊन राहिले तिचे करीने. पण आता जशी म्हणून राहिली तू तशीच वाग तिच्यासोबत, नाही तर काही खरं नाही तिचं. असं करून म्हटलं जीवनभर ते इथंच राहिली जाईल आणि संसारात काही ध्यान देईन नाही आणि संसार तिचं उघडं पागडं होऊन जाईल मग. आणि म्हटलं पैसेवाले लोक आहेत त्याचं काय आहे, त्याचं पोराचं काही हे झालं आणि हे गेली नाही तर दुसरं लग्न लावून देईन ना. तेल काय पडलं आहे, लय पोरी भेटत नाही तर काय. डोंबडाही राहिला रंगडाही राहिला लुलाही राहिला तर पैशासमोर म्हटलं लय पोरी भेटते. पण ह्या आपल्या पोट्टीला केव्हा समजन आणि केव्हा तिच्या लक्षात येईन हे तर मला काही समजतच नाही. म्हणून तर मी काल तिच्यासोबत रागानं बोललो मी जाणून बसून बोललो तिच्यासोबत का तिला काही ना काही समजलं पाहिजे, काही ना काही तिच्या लक्षात आली पाहिजे गोष्ट का दादा माझ्यासोबत असा काऊन बोलून राहिला बा. पण मॅट आहे ते काय बोलावं आता फालतूच. बरं जाऊ दे, मी आवाज देतो तिले कसं काय बनवलं तर. रश्मी काय झालं रे दादा? करू दे ना लवकर. मग तूच म्हणशील का काऊन उशीर केला म्हणून? काय बोलवलं आता? काय आवाज देऊन राहिला मला तू? अहो मी त्याच्यासाठीच तर तुला आवाज देऊन राहिलो होतो. म्हटलं नाश्ता गिष्ट्याचं काही बनवलं नाही काय म्हटलं. मला देऊन दे नाश्त्याचं, मग कर तू आवर तिकडे. सध्या टाईम आहे ना मला झाले नाश्त्याचं. अजून काय नाश्ताही बनवायला लावतं काय मला? म्हटलं 5 वाजतापासून लागली आहे ना मागं. त्या तुझ्या कढाई पनीरच्या आणि लच्छा पराठ्याच्या म्हटलं. पहिले तर 2-4 बिघडूनच गेले माझ्या हातानं. आता कुठं येऊन राहिले बरोबर. आणि अजून काय मला नाश्ता बनवायला लावतं काय? मारतं काय मला इथंच? हां जाऊ दे ते अंगावर येऊन राहिली काय आता. जाऊ दे राहू दे, मग आजच्या दिवस नाश्ता राहू दे. मी काय म्हणतो त्या बनवलं असेल तर दे ना मला टेस्ट करायला कसं काय बनवलं तर. कमी जास्त राहिलं म्हणजे मी सांगून देतो. आण बरं एखादी प्लेट आण बरं माझ्यासाठी. माझ्या नाश्ता घेऊन जाते तेवढ्या याच्यात आणि पाहून घेतो मी, टेस्टही करून घेतो. बरं थांब बसतो, मी आणून देतो. मग तर कोणाला कदरच नाही राहिली. सकाळपासून उठली राबून राहिली पूर्ण घरात, तर कोणाही म्हटलं विचारूनही नाही राहिलं. चहा पेली का नाही पेली व का काही घेतलं का नाही घेतलं व. फक्त म्हटलं आपल्या गरजेशी वागून राहिले माझ्यासोबत. एक तर म्हटलं त्या कढाई पनीर आणि त्याच्यानं म्हटलं झोप नाही लागली रात्रभर मला. का कसं बनन, काय बनन, काऊन बनन. आणि जर चांगलं नाही बनलं तर उलट म्हटलं दादा पलटून जाईल मायावर. म्हणून म्हटलं त्याच्याच मागं होती मी. आता माहीत पडते काय म्हणते तर ह्या कसा बनला कसा नाही. आणतो पटकेने जाऊन. आई बाबा कुठे गेले तर? बाबा दिसून नाही राहिले. अरे तुझे बाबा म्हटलं ते आले ना, ते तुंगा नेत असते की नाही बाईचा वावरात, तर ते आली होती पैसे मागासाठी. आता रविवार आहे की नाही आजचा, संध्याकाळी बाजार भरते ना आपल्या इथं, तर चुकारा करायला आली असून ते तुझे बाबा पैसे त्याला केले. सगळीचा चुकारा करून देतो म्हणे. आता रविवार आहे ना, सगळीची पगार पाणी द्या लागन ना. तो सावकारी आला होता, त्याला देऊन राहिले वाटते पैसे. सावकारी आहे, बाया आहे, त्याचं करून राहिले, चुकारा करून राहिले. हो काय असं. रश्मी आण ना लवकर. केव्हा पाचची गेली? काय करून राहिली घुसूड तिकडे? पटकीने आणायला लागत होतं. जरासं असतं म्हटलं तुले, जरासं आण म्हणून टेस्ट करायसाठी. एवढं काय एवढं मोठं नको काढतो ताटीत. एक नाही तर 2 पराठे आमचं फक्त बस झालं. एखाद्या वाटीत भाजी घेऊन येतो. आणून राहिली ना रे दादा, सबूर घे ना थोडासा. 10 हात आहे का मला? 2 तर हात आहे, 2 तर हात दिले देवानं. तुझं मन करून राहिलं असेल तर 10 हात देऊन दे मला. आणून राहिली ना, बस ना थोडासा घडीभर. घे, किती गडबड करतं. आणून राहिली होती ना, जरा आणेपर्यंत तर सबूर खात जाय. आणि घे टेस्ट कर बरं कसं बनलं तर. हो आण इकडे दे माझ्याजवळ ते ताट. रश्मी पाहिले तर मस्त वाटून राहिलं व. लच्छे पराठे तर मस्त जमले तुले. भाजी चांगली दिसून राहिली. आणि तू तर म्हणे का मला करता नाही येत म्हणे. पाय बरं किती मस्त दिसून राहिले हे. पण एक वेळा खाऊन पाय तो टेस्ट कसा आहे तो. मस्त नाही जमन तर काय होईल? एवढ्या तासाची मेहनत लागली ना त्याले. मॅटासारखी भिडली आहे ना म्हटलं उठली तेव्हापासून. होईल नाही तर काय चांगले. अरे वा,
रश्मी एकच नंबर जमला म्हटलं. लच्छा पराठा एकच नंबर जमला. आणि हे कढाई पनीर मस्त जमली म्हटलं. भला मस्त टेस्ट आहे तुझ्या हाताचा. तर पहिल्यांदाच आणलं म्हटलं त्या. एवढी चांगली भाजी केली, एवढं चांगलं हे केलं आणि सगळं येते तुले, तरी बिचारे काहून अशी करतो तू? येत नाही. पाय बरं किती चांगलं जमलं. हो काय जमलं काय? बरं झाले मग, आता बनवणं झाले, पॅक करून देऊ काय? पॅक करून देतं काय? पण पहिले ते तोंड तर सारखं कर. काय उतरून घेतलं तोंड मॅटासारखं? कशी दिसून राहिली? तोंड सारखं कर पहिले ते. हे पाय दादा, तुले म्हटलं तुझा स्वयंपाक लागून राहिला होता. मी बनवून दिला. आता मग तोंड तिरपर राव का तारपर राव का सळलं राव का काही राव? मी तुला बनवून दिलं ना. इकडे म्हटलं माझ्या जीवाची वाकी केली मी, पण तुला बनवून दिला. तर म्हटलं आता तुझा डबा घे, तुझ्या मित्राला चारत बस तिकडे. अरे हे काय बोलणं आहे का रश्मी? तो तर चांगल्यानं बनवून राहिला ना, का मस्त जमलं म्हणून. मग काय उलट्यासारख्या गोष्टी करतो? हवाई उलट्यासारख्या गोष्टी करतो म्हणतो मले. तुला किती वेळची म्हणून राहिली का जरासं कापकूपच करून देवा आई मले. जरासं कापकूप करायला तर म्हटलं तू आली नाही, पाय नाही ठेवला ते आता आज किचनमध्ये. सगळं लोटून दिलं मायावर. आणि त्याने म्हटलं किती रागानं म्हटलं होतं काल. काय बोलला तू मले? म्हटलं रात्रभर मला चैन नाही का बरोबर बनते का नाही बनत. पण चांगलं झालं म्हणा बनलं तर. घ्या ना, बनवलं ना, खात बसा आता. बनवून देते त्याचा डबा. आणि चल आता डबा तरी बनवू लाग मले. मला काही समजत नाही किती लोकांचं किती द्या लागते. तर बनवून घेऊन ठेवलं मी. आता डबा तू बनवून दे. बरं मी करून देतो, पॅक करून देतो मी त्याला. जाय तू उरलं सुरलं काम करून घे. येतो मी तिकडेच येतो किचनमध्ये. आता तर येशी नसतो. सगळं काही झाल्यावर एवढ्या वेळची बोलून राहिली तर तेव्हा तू तुझ्या कोणी येणं नाही झालं. जाऊ दे आता, मस्त नशीब खराब आहे तर कोणाला बोलू. पाय कशी बोलते हे. कशी बोलते म्हटलं. हिच्या चांगल्यासाठीच करून राहिलो की नाही आपण. आपल्याला काय हे आलं काय? आता पाय बरं, जर मी तिला सांगितलं नसतं म्हटलं तर तिच्या अंगातले गुण आपल्याला माहीत नसते झाले. पाय किती मस्त स्वयंपाक येते तिले, पण ते करतच नाही ना, मन घालतच नाही. पाय तर तू टेस्ट करून पाय. हो काय रे, खरंच चांगलं जमलं काय? जमलं असेल ना. आता ते रात्रभरापासून मोबाईलमध्ये पाहून राहिली म्हणते. बरोबर तिनं मेजरमेंट घेतलं असेल, किती काय कसं काय बनवा लागते, कसं काय टाका लागते, आणि त्यानुसारच बनवलं असेल तिनं, म्हणून ते मस्त जमलं. तसंही म्हटलं जे गोष्टी आपल्याला नाही येत ते यूट्यूबवर पाहिलं ना तर सगळं काही भेटून जाते आपल्याला. ज्याला काही येतही नाही ना तोही म्हटलं खूप बनून जाते ह्यावेळेस. हा आई, हे तर बरोबर बोलली तू. ह्या युट्यूबनं म्हटलं ज्याला काही नाही येत असेल ना त्याला म्हटलं चांगला कुक बनवून दिला म्हटलं. प्रत्येक गोष्टीत म्हटलं युट्यूब हुशार करून टाकते माणसाईले. आहे नाही काय? काही माहीत नाही राहिलं का बराबर सर्च केलं का पट येऊन जाते. एक नाही ना 1000 तरीके येऊन जाते म्हटलं युट्यूबवर. हो ना, तेच तर म्हणून राहिली मी. बरं तू कर नाश्ता कर. खाऊन घे तेवढं. आता आणून दिलं तर तिनं, मी जातो. आणि सांग ना, पूर्ण करून देऊ का पॅक पूर्ण करून देऊ का जेवढं ते आणलं होतं तेवढं? का ठेवू त्याच्यातलं काही घरी? आई, मी 10 जणाचंच नसतं आणलं. म्या म्हटलं मी सगळीसाठी आणलं होतं. 15 जणांच्या हिशोबाने पनीर आणला होता, सगळं काही आणलं होतं म्हटलं. सगळीले पुरते ते. फक्त 10 जणापुरता डबा बांधून दे तू. आणि तशी म्हटलं ऑफिसमधली माणसं काही जास्त खात नाही. दिवसभर बसल्या राहा लागते आणि पोटातलं काही हजम होत नाही. वावरातला माणूस पोट दाबून खाते म्हटलं, पोट भरून. पण हे आमचे लोक कसं, आम्ही दिवसभर लॅपटॉप समोर बसलो राहतो. आम्हाला काही एवढं काही धकत नाही. 2 पोळ्या 3 पोळ्या तर लय झाले म्हटलं, पोटाच्या वर तर होऊन जाते. तर तू असं कर, त्या हिशोबाने नाही काय 10 जणीचा डब्बा बांधून दे. आणि मग मी घेऊन चाललो जातो. आता मी करतो तयारी. मी म्हटलं जसं जराशे कपडे गिपडे चेंज करतो, नाश्ता करून घेतो पहिले आणि जातो. कारण की आता माझ्याकडूनच स्ट्रीट आहे की नाही, मला जरासं स्पेशल बनवून जास लागेल ना. हो बरोबर बोलून राहिला तू. घे मग, कर नाश्ता करतो. मी आणतो तिकडे. आणतो तिकडून बांधून करून. आणि नाही जाईन तर म्हटलं तिकडे रश्मी बोंबला नालिनी म्हणून अजून सांगितलं होतं म्हणून भरपूर करायला जरासं तालिनी म्हणून. तू कर नाश्ता, मी पटकीनीच येतो सगळं काही घेऊन. हो आई झालं नाही का गो? वेळ झाला ना मला, आणून दे ना पटकीनी. रश्मी, अरे घे ना, आणूनच तर राहिलो, पॅकच तर करून राहिली होती. घे. पण मी काय म्हणतो, हे पिंट्या लय भारी आहे रे थैला. कसा घेऊन जाशील तू गाडीवर? लस भारी आहे ना. आई घेऊन जातो मी, बरोबर घेऊन जातो. रश्मी, आता तर तोंड सारखं कर. आता तर चांगली राय. चाललो ना घेऊन मी म्हटलं. आता त्याला चांगली वाटेल ना तर तुझीच प्रशंसा होणार आहे. त्याने विचारलं कोण बनवलं म्हणून, तर सांगून माझ्या बहिणीनं बनवलं म्हणून. मलाही चांगलं वाटेल सांगाले. हा घे, घेऊन जा. पण आई, बाबा आले नाही ना अजूनपर्यंत नाही आले. झाला नाही का तिचा चुकारा? काय माहित काऊन नाही आले तर अजूनपर्यंत ते येऊन झाले पाहिजे ते ना. एवढा सगळ्याचा चुकारा करून राहिले तर बाप्पा 2-2.5 तास होऊन गेले चुकारा करण्यात. कितीक मजूर होता आणि कितीक नाही तर हे तर गोष्टी खपाल्यात बसून गेले असं इकडच्या तिकडच्या. एखादा भेटला का मग चालू होऊन जाते. हो आई, हे बरोबर बोलून राहिली तू. रश्मी, मी काय म्हणतो, पाय मी बॅगच विसरलो. आणतं काय बॅग? माझ्या रूममधून आणून देतो काय मी? लॅपटॉप आहे त्याच्यात. हा, आता सगळं काम मीच करतो ना, मीच करतो. तुला लॅपटॉपही आणून देतो, त्या मित्रासाठी डबेही बनवतो, सगळं करतो रे दादा मी. हेच तर करायसाठी आली मी. करतो ना, मी करतो. अरे झाली का तयारी जायची ऑफिसले?
हो बाबा, आता जातो म्हटलं, वेळ होऊन राहिला म्हटलं, जर असं 5-10 मिनिट लवकरच जातो म्हटलं, कारण की आता सोबत हे आहे ना, डबे गिबेही आहे. एवढं मोठं सामान आहे, तर जरा असं लवकरच पोहोचतो म्हटलं, मग तिकडे उशीर नाही झाला पाहिजे. असं जरासं टेस्ट करायला पाहिजे होतं ना, कसं काय बनवलं होतं तिनं. जरासं टेस्ट करायला पाहून गेलं पाहिजे होतं. अहो बाबा, पाहिलं ना टेस्ट करून, एकच नंबर भाजी बनवली बाबा तिनं. लच्छा पराठाही मस्त हॉटेलसारखा बनवला. सगळं येते बाबा तिले, ते कामचोरीपणा करते. मस्त जमली म्हटलं, मस्त बनवला तिनं, म्हणून तर तिला पॅक करायला लावला. तशी मी पोरगी गुणवान आहे म्हणा, फक्त जरा शिवायती आहे मायसारखी. काय हो काय बोलून राहिले? नाही व, मी म्हणून राहिलो तुझ्यासारखीच आहे म्हणून ते. मस्त जमलं ना म्हणते, स्वयंपाक मस्त बनवला ना म्हणते तिनं. मग आता नाश्ता गिष्ट्यात तर काही जमलंच नसन. ह्या चालला जाते, मलाही आणून दे, मी खाऊन पाहतो कसं काय बनली तो. हो हो, याला निघू द्या, मग तुम्हाला आणून देतो. घे रे, घे बरं पिंट्या, लय भारी आहे हे. घे बरं, ठेव बरं. पण काय रे, एकटाच जातं का? याला घेऊन भारी होऊन जाईल ना. अहो आई, येते ना, गाडीवर येते ना, बरोबर ठेवतो मी, त्याची काळजी नको करू तू. गाडीच्या समोर जागा असते की नाही, तिथं ठेवून देतो. हायच किती मोठा तू बॅग. बरं बरं, घे घे रे दादा, घे तुझी बॅग घे. अरे रश्मी आणली काय? दे दे. चला येतो मी मग. बाबा येतो. हो, वजा आहे सोबत, जरासा हळूहळू जातो गाडी घेऊन. गडबड नको करतो. हो बाबा हो. तर चला मग मंडळी, आता ह्या तर चालला पिंट्या ऑफिसवर. ऑफिसला चाललं म्हणते सगळं काही घेऊन. आता पार्टी आहे ना त्याच्या ऑफिसमध्ये, आता पार्टी करून तो पार्टीच म्हणा लागेल त्याला, आहे नाही काय. आता किती काही म्हटलं तरी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. आणि हाईप द्यायला विसरू नका. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या.